बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। पुढील 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पाऊस, तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज। पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी। प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी। गडचिरोलीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना। नाशिकच्या गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। रामकुंड परिसरातील मंदिर पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्ररूप। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पाऊस। या भागातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। सिंधुदुर्गच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावर मोटारसायकल स्वार वाहून गेला। त्यासोबत असलेला एक जण बचावला। पाण्याचा अंदाज न घेता पुलावरून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतलाय। पावसामुळे मेळघाटात हिरवाईनं सृष्टी नटल्यानं दुष्काळाचं सावट झालं दूर। निसर्गातील याच बदलाचा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील पशुपक्षी आणि प्राण्यांवर झाल्याचं दिसून येतंय। एबीपी माझाचे प्रेक्षक अमोल पाटील यांनी टिपलेलं हे काही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असल्याची प्रशासनाची माहिती। बीडच्या माजलगावमध्ये 33% क्षेत्रावर पेरणी पूर्ण, मात्र पावसाअभावी उर्वरित भागातील पेरण्या मात्र रखडल्यात। धाराशिवमध्ये सोयाबीन न उगवल्यानं 100 एकरांवर दुबार पेरणीचं संकट। कृषीमंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत करत बोगस बियाणांवर कायदा करावा। आमदार कैलास पाटलांची मागणी। सोलापुरात आमदार उत्तमराव जानकरांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा। निरेचे पाणी माळशिरसमधील 22 दुष्काळी गावांना देण्याची मागणी करण्यात आली। रत्नागिरीच्या चिपळूणमधील खडपोली एमआयडीसीतील ईस्ट कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक। दूषित पाणी नदीत सोडत असल्यानं स्थानिकांचा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांची उधळण करत स्वागत। खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात उपस्थित। स्वागतानंतर आमदार कुल यांच्याकडून रथाचं स्वारस्थ्य। संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा 111 दिंड्या सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती। शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अहिल्यानगरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम। हमाल पंचायत संघटनेकडून जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांच्या मुक्काम आणि जेवणाची सोय करण्यात आली। परभणीच्या गंगाखेडमध्ये सवंगडी कट्ट्याकडून वारकऱ्यांची आरोग्य सेवा। संत जनाबाई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पालखीच्या वारकऱ्याची आरोग्य सेवा। गेल्या 10 वर्षांपासून सवंगडी कट्ट्याचा उपक्रम। नाशिकच्या नांदगावमधील धनगरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। शौचालयाची इमारत मोडकळीस, किचन शेडचे पत्रे देखील उडाले। मूलभूत सुविधांच्या अभावाचा शाळेच्या पटसंख्येवर देखील परिणाम। साताऱ्यातील नगरपालिका शाळा क्रमांक 7 मधील वर्गाच्या काचा फुटलेल्या अवस्थेत, तर भिंतींना देखील भेगा पडल्या। विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय मनस्ताप। बीडमध्ये कर्नाटकातील ओलीस ठेवलेल्या 12 बालमजुरांचा सुटका। पोलिसांच्या मदतीनं बालकल्याण विभागाची कारवाई। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमधील कळवणमध्ये 2 मोकाट गायींच्या भांडणात 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू। यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। लातूरात ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणीचा वाहतूक कॉन्स्टेबलकडून पाठलाग। महिला कॉन्स्टेबलनं भर रस्त्यात मुलींच्या कानशिलात लावली। घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल।
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, 4 लाखांचे 33 मोबाईल जप्त. मध्य प्रदेशातील तरुण अटकेत, विविध बाजारांमधून मोबाईल चोरी केल्याची आरोपीकडून कबुली. अंमली पदार्थांविरोधात मनमाड पोलिसांची धडक कारवाई, 3 ठिकाणी छापे टाकत 10.5 किलोचा गांजा केला जप्त. एका महिलेसह 3घांना अटक. अकोल्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार उघड, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे धान्याचा मोठा साठा पोलिसांना सापडला. एक ऑटो रिक्षासह धान्य पोलिसांकडून जप्त. सोलापूरच्या टेंभुर्णीमधील एका व्यापाऱ्याला वाघाची कातडी आणि हस्तिदंत बाळगल्याप्रकरणी अटक. घरी छापा टाकला असता पोलिसांना आढळली कातडी आणि हस्तिदंत. कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर परिसरातील केकले रोडवर 10 गव्यांचा कळप आढळला. शेतीचं नुकसान वाढल्यानं गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. चिपळूणमध्ये विजेचा शॉक लागल्यानं 5 म्हशींचा मृत्यू. कॉलेज खाजन परिसरातील चिपळूणकर वाडीतील धक्कादायक घटना. एकाच वेळी 5 म्हशी दगावल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पोलादपूरजवळील केटी बंधाऱ्यात लार्सन कंपनीचा कामगार आंघोळ करताना वाहून गेला. जोगेश सुरेन ओरन असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव. गोंदियात भरधाव ट्रेलरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील नवाटोला येथील घटना. गुहागरमधील पालशेतजवळ ट्रेलर मातीत अडकला. अवघड वळणावर अंदाज चुकल्यामुळे ट्रेलर मातीत अडकला. अवजड ट्रेलर रस्त्याच्या मधोमध अडकल्यानं वाहतुकीला देखील मोठी अडचण. परभणीतील शेतकऱ्यांनी 25% रक्कम भरली तरीही सौर कृषी पंप न मिळाल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं भजन आंदोलन. तात्काळ पंप वितरित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात अभाविपचं भोंगा आंदोलन. उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालामधील गोंधळ, अभ्यासक्रम शुल्क वाढ आणि प्रशासकीय अनावस्थेविरोधात आंदोलन करण्यात आलं. वाशिमच्या जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. महिला बालविकास विभागाकडून दडपशाही होत असल्याचा अंगणवाडी सेविकांचा आरोप. यवतमाळच्या उमरखेड करोडी रस्त्याची दयनीय अवस्था. नागरिकांची तारेवरची कसरत. प्रहार जनशक्ती पक्षाचं जलसमाधी आंदोलन. तात्काळ रस्त्याचं बांधकाम आणि पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली. गडचिरोलीत भाग्यश्री आत्राम यांचं स्वतःच्याच वडिलांविरोधात आंदोलन. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा भाग्यश्री आत्रामांचा आरोप. जालना युनियन बँक शाखेतील अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन. आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर सविस्तरपणे काही बातम्या पाहूयात. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि विरोधकांनी उपस्थित केलेला हिंदी सक्तीचा मुद्दा यावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे